लाडकी बहिणीचा लाडक्याचा 21वा हप्ता म्हणजे मार्च महिन्याचा हप्ता आणि या हप्त्याबद्दल सर्व लाडक्यांची आतुरता लागलेली आहे। याच्याबद्दल एक महत्त्वाची मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आली, आकडेवारी समोर आलेली आहे आणि ही माहिती लाडक्यांनो बघा, ही जी माहिती आहे ही माहिती महिला व बाल विकास विभाग यांच्यातर्फे आलेली आहे। तर नेमकी काय बातमी असणार आहे, काय आकडेवारी असणार आहे, कोणत्या तारखेला तुम्हाला 21वा हप्ता भेटणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे। व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लाडक्यांनो, आजची ही लेटेस्ट बातमी आहे 21वा हप्ता आणि पुढचे हप्ते कोणत्या कोणत्या लाडक्यांना भेटणार, ई केवायसीचे नेमकं काय होणार आहे आणि काय नेमकं सगळ्या गोष्टी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे। मोठी बातमी समोर आली, ब्रेकिंग न्यूज समोर आली, ती बातमी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे। चला वेळ वाया व्हिडिओला सुरुवात करतो। आजची काय बातमी, सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे 21वा हप्ता मार्च महिन्याचा हप्ता, त्याची तुम्ही आतुरतेने वाट बघत बसलात। एप्रिल महिन्याचा शेवटचा आठवडा आलाय तरी पण हप्ता अजून वाटप झाला नाही। मग हा हप्ता वाटप कधी होणार आहे ते तुम्हाला सांगणार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आकडेवारी समोर आलेली आहे। लाडक्याताईंनो, आकडेवारी समोर आलेली आहे। किती लाडक्याताई पात्र आहेत, किती लाडक्याताई अपात्र आहेत, या सगळ्या गोष्टी समोर यायला सुरुवात झाली आणि या आकडेवारीमध्ये तुमचं नाव यायला नको, कारण जर तुमचं नाव आलं तर तुम्हाला पुढचे हप्ते भेटणार नाही। त्याच्यामुळे खूप महत्त्वाचा व्हिडिओ, काळजीपूर्वक हा व्हिडिओ पाहायचा आहे। आणि महिला व बाल विकास विभाग यांच्यातर्फे ही माहिती आलेली आहे। मी तुम्हाला पुराव्यासहित सगळ्या गोष्टी दाखवणार आहे। सकाळी न्यूजपेपरची बातमी आहे, सगळ्यांनी व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, काळजीपूर्वक पाहायचा आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आदिती तटकरे मॅडम यांनी देखील स्पष्टीकरण दिलेले आहे, त्याच्यामुळे सर्व गोष्टी तुम्हाला सांगणार आहे। GR केव्हा येणार बघा, एप्रिल महिन्याचा हा आठवडा आहे आणि एप्रिल महिन्याच्या ह्या शेवटच्या आठवड्यामध्ये GR येणार का नाही हे तुम्हाला मी सांगणार आहे। बघा, आज आहे मंगळवार, या ठिकाणी मंगळवारी तुम्हाला या ठिकाणी हप्ता भेटणार आहे का नाही, या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे। व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, काळजीपूर्वक हा व्हिडिओ तुम्हाला बघायचा आहे। चला सॉरी, आज बुधवार आहे हे लक्षात ठेवा। हप्ता वाटप केव्हा होणार आहे हे तुम्हाला व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। तर काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघायचा आहे। चला वेळ लागल्यानंतर व्हिडिओला सुरुवात करतो। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला डायरेक्ट मी बातमी दाखवत आहे, लेटेस्ट बातमी 22 एप्रिलची बातमी आहे। 22 एप्रिल आज आहे, 22 एप्रिल आणि 22 एप्रिलला या ठिकाणी ई सकाळची ही बातमी तुमच्या समोर या ठिकाणी दिसत आहे। ई सकाळची बातमी आहे, काय बातमी बघा, मोठी बातमी बघा, लाडकी बातमी स्वतः वाचा। ई सकाळ म्हणजे सकाळ न्यूजपेपरची ही बातमी आहे। काय बघा, मोठी बातमी, ई केवायसी केली नाही, यापुढे लाडकी बहिणीचे पैसे बंद, 14 लाख महिलांची राहिली ई केवायसी, उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी त्यांनाच लाभ, वाचा सविस्तर माहिती। बघा, एक महत्त्वाची बातमी, आकडेवारी समोर आली। आता एक नवीन आकडेवारीनुसार बघा, ई केवायसी केली नाही अशा जवळजवळ 14 लाख महिलांचा हप्ता बंद होणार आहे। बातमी समोर आली आणि ही बातमी कोणी दिली आहे, महिला व बाल विकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही बातमी दिली आहे। तुम्हाला ती बातमी खाली मी त्यांना सगळं पुराव्यासहित दाखवणार आहे, कुणी बोलले, काय बोलले, सगळं दाखवतो। खूप महत्त्वाचा व्हिडिओ, काळजीपूर्वक वाचा आहे। आणि एक छोटा प्रश्न विचारतो लाडक्यांनो, तुम्ही ई केवायसी केली आहे का? 30 एप्रिल पर्यंत ई केवायसी अपडेट करायची मुदत आहे। 30 एप्रिल नंतर तुम्हाला काही भेटणार नाही, त्याच्यामुळे सर्व लाडक्यांना विनंती आहे, 20वा हप्ता तुम्हाला भेटला आहे का? नाव, जिल्हा कमेंट बॉक्समध्ये पटपट सर्वांनी सांगायचंय। ई केवायसी झाली आहे का? 20वा हप्ता भेटलाय का? पटपट नाव, जिल्हा सांगायचं आहे। चला त्याचबरोबर बघा, या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे। 22 एप्रिलची ही महत्त्वाची बातमी तुमच्या समोर मी दाखवली। सोलापूरची ही बातमी लाडक्यांनो तुमच्या समोर दिसते। सोलापूर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ही सगळी गोष्ट आहे। सोलापूर वरून ही बातमी प्रसारित झालेली आहे। ती बातमी काय तुम्हाला मी पुराव्यासहित सगळ्या गोष्टी दाखवल्या। बघा, ई केवायसी दुरुस्तीसाठी 30 एप्रिल पर्यंत मुदत या ठिकाणी दिलेली आहे। तर या ठिकाणी ही सगळी गोष्ट बघा, जामसिंग गिरासे, उपायुक्त महिला विकास पुणे, पुणे म्हणजे महिला व बाल विकास विभागाच्या डायरेक्ट यांनी उपायुक्तांनी ही माहिती दिली, जामसिंग गिरासे यांनी दिलेली आहे। बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील प्रत्येक लाभार्थीची ई केवायसी केली जात आहे। ई केवायसी साठी 31 डिसेंबर पर्यंत मुदत दिली होती, तरी पण महिलांनी ती प्रक्रिया पूर्ण केली नाही। त्यांनी आता मुदत मिळाली नसल्याने त्यांची लाभ बंद होऊ शकतो। आता ज्यांची ई केवायसी चुकली त्यांना दुरुस्तीसाठी 30 एप्रिल पर्यंतच मुदत आहे। बघा, 30 एप्रिल पर्यंत मुदत आहे। ज्यांची ई केवायसी चुकली आहे त्यांनी लवकरात लवकर काळजी घ्यायची आणि ई केवायसी करून घ्यायचे। मोठा या ठिकाणी मी तुम्हाला काल पण सांगितलं होतं लाडक्यांनो, काल परवा सांगितलं होतं की या ठिकाणी वरून सूचना यायला सुरू झाले। आधी महिला व बाल विकास विभागाकडून सूचना यायला सुरू झाली। बघा, ही परत सूचना आलेली आहे तुम्हाला, त्याच्यामुळे सर्वांनी ई केवायसी पटपट करून घ्यायची आहे। आता बघा, पुढचा अजून ही बातमी तुम्हाला, आता बघा,
खूप खूप महत्त्वाचा या ठिकाणी आकडेवारी समोर आली आहे. लाडक्या बहिणींनो, व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, काळजीपूर्वक पाहत आहे. आकडेवारी समोर आलेली आहे. सकाळ न्यूजपेपरची आकडेवारी. महिला व बालविकास विभागांच्या अधिकाऱ्यांची तुम्ही पोस्ट आता बघितली. अजून पण महिला बालविकास विभागांच्या अधिकाऱ्यांनी काय बोलले, अजून एक स्टेटमेंट त्यांनी दिले, ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. चला, लाडक्या बहिणीची सद्यस्थिती काय आहे बघा. सुरुवातीच्या काळामध्ये 2.57 कोटी एवढे काय झाले होते, अर्ज आले होते. 2,57,00,000 पर्यंत या ठिकाणी पोहोचल्यापेक्षा जास्त आलते, पण 2,57,00,000 पर्यंत या ठिकाणी आहेत. पडताळणी अपात्र जवळजवळ आता हे बघा, या 2,57,00,000 पैकी जर आता कमी कमी होत जर गेले असतील तर अंदाजे 71 लाखापर्यंत या ठिकाणी गेलेले आहेत. त्याच्यानंतर उत्पन्नात अपात्र जवळजवळ 35% या ठिकाणी उत्पन्नातून कमी होणार आहेत, हे समोर येत आहे. आणि ई-केवायसी न केलेल्या 14 लाख लाडक्या बहिणी आहेत. तर बघा, लाडक्या बहिणींनो, आकडेवारी समोर यायला सुरुवात झाली आहे. ज्या ज्या लाडक्या त्यांनी ई-केवायसी केली नसेल त्यांना बघा, ई-केवायसी न केलेल्या 14 लाख लाडक्या बहिणी डायरेक्ट लाडक्या बहिणी योजनेतून बाहेर काढल्या जाणार आहेत. आता एक सरकारकडे विनंती, ह्या लाडक्या बहिणी कोण आहेत, ज्यांना ई-केवायसी करताच आली नाही. एक गोष्ट समजून घ्या, सरकारला एक विनंती आहे, ज्या लाडक्या एकल महिला आहेत, ज्या लाडक्या त्यांचे पती वडील जवळ राहत नाही, त्यांना ते OTP देत नाहीत, यांना ई-केवायसी करताच आली नाही आणि त्यांना मृत्यूचं प्रमाणपत्र जोडता आलं नाही, कारण की त्यांचे पती आणि वडील हयात आहेत ना, त्यांचा घटस्फोट झालाय. तर अशा जवळजवळ भरपूर साऱ्या लाडक्या बहिणी आहेत, त्यांना ई-केवायसीच करता आली नाही. तर या लाडक्या बहिणींना लवकरात लवकर पर्याय निर्माण करून द्यावा, असं मी सरकारकडे विनंती करत आहे. त्याच्यामुळे सर्व लाडक्यांनी सपोर्ट करायचा आहे. त्याचबरोबर लाडक्यांनी एक अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे 2.5 लाखापेक्षा जास्त कमी उत्पन्न आवश्यक असलेलं आहे. बघा, एक महत्व अधिकारी बघा, लाभार्थी महिलेच्या कुटुंबाचे आर्थिक वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयापेक्षा कमी असणे आवश्यक आहे. परंतु 2.5 लाखाहून अधिक उत्पन्न असलेल्या महिलांनी देखील लाभ घेतला आहे. आता ई-केवायसीच्या प्रक्रियेतून असे लाभार्थी समजणार आहेत, त्यांचा लाभ कायमचा बंद होणार असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितलेले आहे. बघा, एक छोटा या ठिकाणी तुम्हाला मुद्दा दिसत आहे लाडक्यांनो, की लाडकी बहीण योजनेची जी पडताळणी होत आहे, त्या पडताळणीमध्ये स्पष्ट शब्दात लिहिलेलं आहे, ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहे, यांचे लाभ आपोआप बंद होणार आहेत. हे कुणी सांगितलंय बघा, अधिकाऱ्यांनी सांगितलंय. महिला व बालविकास विभाग अधिकाऱ्यांनी ही सगळी माहिती दिलेली आहे लाडक्यांनो. त्याच्यामुळे सर्व लाडके त्यांना विनंती आहे की व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, काळजीपूर्वक बघायचा आहे. आणि तुम्हाला एक प्रश्न विचारतो लाडक्यांनो, तुमच्या घराचं उत्पन्न म्हणजे तुमच्या कुटुंबाचं उत्पन्न 2.5 लाखपेक्षा कमी आहे का? जर 2.5 लाखापेक्षा जर कमी असेल, काळजी करू नका. जर 2.5 लाखापेक्षा जास्त असेल, पटपट मला कमेंट बॉक्स सांगायचं आहे, तुमचं रेशन कार्ड कोणत्या कलरचं आहे. जर रेशन कार्ड पिवळं असतं, पांढरं असतं आणि केशरी असतं, याच्या तिन्हीपैकी तुमचं कोणतं रेशन कार्ड आहे, कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. कारण की अधिकाऱ्यांनी सांगितलं की लवकरात लवकर तुमच्या 2.5 लाखापेक्षा जास्तांचे आपोआप हप्ते बंद होणार आहे. त्याच्यामुळे सर्व लाडके त्यांना विनंती आहे, पटपट माहिती सांगायची आहे. इथे सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरुदेव.